घराणेशाहीमुळे नेहमीच टीकेचं लक्ष ठरलेल्या गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा घराणेशाहीच्या मुद्द्यावरूनच घुमजाव केलाय। नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या मुद्द्यावरून हा वाद उद्भवलाय, त्यामुळे गणेश नाईक पुन्हा एकदा विरोधकांच्या टीकेचे लक्ष झालेत। गणेश नाईक स्वतः आमदार, मोठा मुलगा खासदार, लहान मुलगा आमदार आणि पुतण्या महापौर, यामुळे गणेश नाईक यांच्यावर नेहमीच टीकेचा भडीमार झाला। मात्र लोकसभा विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर आपल्या कुटुंबातलं कोणीही पालिका निवडणूक लढवणार नसल्याचं गणेश नाईक यांनी जाहीर केलं होतं। मात्र पुतण्या निवडणूक लढवेल असं सांगत गणेश नाईक यांनी आता घुमजाव केले। नाईक साहेबांनी सांगितलं होतं की माझ्या कुटुंबातला एकही उमेदवार उभा राहणार नाही। आमचं गाव लेडीज झालं होतं, तेव्हा माझ्या पत्नीचे काही व्हॉट्सॲप्सवरती त्यांच्या काही कुठेतरी कार्यक्रमाच्या या क्लिप्स कुठेतरी चालल्या होत्या, त्याच्यावरून आले होते की बाबा या ठिकाणी आता गणेश नाईकांच्या स्त्रियासुद्धा आता राजकारणात। तर त्याला आम्हाला उत्तर देणं समाजाला गरजेचं वाटलं आणि त्यावेळेस दादांनी सांगितलं की माझ्या कुटुंबातलं कोणीही असं निवडणुकीत या राजकारणात येणार नाही। महापालिकेत सत्ता आली तर शहरावर नियंत्रण ठेवण्याचं काम पुतणे सागर नाईक यांच्या माध्यमातून गणेश नाईक यांना करता येणार आहे। म्हणूनच त्यांनी हे घुमजाव केल्याचा आरोप भाजपचे आमदार मंदा म्हात्रे यांनी केलाय। सागर नाईक आहेत तो त्यांच्याच घरात राहतात आणि असं असताना भावाच्या मुलाला तुम्ही महापौर कसं केलं? तुमच्या घरातला होता म्हणून तुम्ही महापौर केलं ना। आता पुन्हा कोलांटी उडी मारून पुन्हा सांगितलं की ते माझ्या घरातले नाहीत, त्यांना त्यांचा अधिकार आणि ते उभे राहू शकतात। हे जनता इथली इतकी सुजाण आहे, सुशिक्षित आहे, सगळं बघते ऐकते, हे मताच्या पेटीतून ते नंतर तुम्हाला दाखवून देते की तुम्ही काय आहात आम्ही काय आहात। ते लोकांना जास्त दिवस तुम्ही उल्लू बनवू शकत नाही। तर घराणेशाहीशिवाय गणेश नाईक राजकारण करूच शकत नसल्याचं सांगत शिवसेनेनंही निशाणा साधलाय। कुटुंब किंवा परिवार ह्या दोन गोष्टीचा ज्यावेळेला विचार त्यांनी केला असेल त्यावेळेला कुटुंब म्हणून स्वतःच्या कुटुंबाकडे त्यांनी पाहिलं असेल की भावाचं कुटुंब हे परिवारामध्ये येतं आणि त्यामुळं कदाचित त्यांनी त्यांच्या भूमिकेमध्ये काही बदल केला असेल असं मला वाटतं। घराणेशाहीला महापालिकेत थारा देणार नाही असं ठासून सांगणाऱ्या गणेश नाईक यांची पुतणे सागर नाईक यांच्या उमेदवारीमुळे पुरती कोंडी झाली आहे। आता गणेश नाईक यावर काय भूमिका घेतात हेच पाहावं लागेल। स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।